नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही निघालो आहोत कोरीगड किल्ला ट्रेकिंगसाठी। महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणतः 3050 फूट उंच आहे। हा किल्ला मुंबईपासून 120 किलोमीटर आणि पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे। इथे जाण्याचा बेस्ट सीझन हा मान्सून आहे, कारण पाऊस झाल्याने कोरीगडला जाताना रस्त्याने एकापेक्षा एक सुंदर असे व्ह्यू पाहायला भेटतील आणि खूप सारे वॉटरफॉल पण। हा ट्रेक करताना ठिकठिकाणी मार्किंग केलेले आहे, सो तुम्ही एकटेही हा ट्रेक कंप्लीट करू शकता। कोरीगडला कोराईगड किल्ला असंही म्हटलं जातं। कुठे आपण असंच सह्याद्री रांगांच्या मध्ये कुठे। येस, आम्ही चाललोय आता कोरीगड फोर्टच्या ट्रेकला। तर जाता जाताच आम्ही ऑन द वे असंच मध्ये थांबलोय, कारण इथे खूप छान व्ह्यू आहे। हां, पावणाच्या आसपास आहोत सध्या। मध्येच रोडवर थांबून आम्ही हा व्ह्यू मस्त एन्जॉय केला। खूप म्हणजे खूप छान वातावरण झालेलं आहे आणि पुण्याच्या त्या गर्दीतून अशा वातावरणात टाइम स्पेंड करायला कोणाला नाही आवडणार। सो मला तर खूप भारी वाटलं। आणि हो, सर्वात मेन म्हणजे गुगल मॅपवर जर तुम्ही कोरीगड फोर्ट टाकलं आणि तसं सर्च करून जर तुम्ही गेले तर तुम्हाला मॅप भरपूर फिरवून आणेल आणि तिकडे नेटवर्क इश्यू असतो। सो मी सजेस्ट करेल की तुम्ही तिथलं बेस विलेज टाका, ज्याचं नाव आहे पेठ शहापूर। फायनली आम्ही पोहोचलो आहोत। इथे प्रॉपर पेड पार्किंग आहे, सो त्याचे चार्जेस मी इथे खाली मेन्शन करते। ट्रेकिंगचा हा स्टार्टिंग पॉईंट जरा डिफिकल्ट दिसतोय, कारण ते सगळे स्ट्रगल करतायत जाताना। आम्ही आता जस्ट ट्रेक स्टार्ट केला आहे हा कोरीगड फोर्टचा। खूप कच्चा रस्ता आहे स्टार्टिंगला तर स्ट्रगल आहे, पुढे बघू काय। ट्रेक कंप्लीट करायला टोटल 45 मिनिट्स लागतात। 45। हा ट्रेक तुम्ही सकाळी लवकरात लवकर स्टार्ट करा असं मी सजेस्ट करेल, कारण नंतर गर्दी खूप वाढते वीकेंड असेल तर। एक थकलेला ट्रेकर, तेच ते दम लागला। रोज चालायचं असतं त्याच्यासाठी। चला चालती। आम्ही आता हाफ ट्रेक कंप्लीट केला आहे। तिथून हा व्ह्यू बघा, ही आहे आंबे व्हॅली सिटी। सो ट्रेक कंप्लीट केल्यानंतर वरतूनही आपल्याला पूर्ण आंबे व्हॅली सिटीचा व्ह्यू दिसेल। आणि इथे आहे गणपती मंदिर। ट्रेक करत असताना पायऱ्यांवरून असं हे पाणी वाहत आहे, जो की खूप युनिक एक्सपिरियन्स आहे इथे ट्रेकिंगसाठी आल्यानंतर। ट्रेक करत असताना आपण जर एका ठिकाणी थांबून असं हे मागे पाहिलं तर पूर्ण असं ग्रीनरी आहे आणि एकदम छान असं मस्त व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो। सो ऑलमोस्ट आम्ही ट्रेक कंप्लीट करत वरती आलो आहोत आणि फायनली कोरीगड किल्ल्याचा एंट्री पॉईंट आम्हाला दिसला आहे। सो लेट्स गो। फायनली खूप मेहनत करून घाम झालं आमचा। हे आहे एंट्री गेट। ट्रेक कसं आहे, इझी आहे की हार्ड आहे? हे बघा काय मस्त व्ह्यू आहे। चला आपण एक्सप्लोर करू आता। कसलं भारी व्ह्यू आहे बघा, समोर पाणी। एवढ्या उंचावर आल्यानंतर एवढं पाणी एकदम मस्त आहे। हे बघा मस्त लेक होता, तो एक्सप्लोर करून आम्ही आता चाललो काय। चलो, सगळीकडे एकदम धुकं आहे, दिसत पण नाही आहे पलीकडे काय आहे। एकदम जवळ गेल्यावर थोडंसं दिसतंय। किल्ल्याच्या सर्व बाजूंनी अशी तटबंदी आहे आणि वरतून व्ह्यू तर बघा कसला भारी दिसतोय। समोर जी आहे ती आंबे व्हॅली सिटी आहे आणि इथे बघा ढग पळत आहे आपल्या समोर।
तर असं एकदम ढग खाली आणि आपण वरती आहोत. अशा प्रकारे आपल्याला खूप म्हणजे खूप युनिक व्ह्यू पाहायला भेटतो इथे. मस्त व्ह्यू आहे एकदम. कुठे हे बघा, आम्ही एकदम वरती. खाली अजून एक तटबंदी. धुक्यामुळे क्लिअर नसेल दिसत पण बघा. तटबंदीला आपण बसलोय. खूप जोराचा पाऊस येतोय. एकदम क्लिअर झालं होतं आणि अचानक आता पाऊस यायला लागलाय. या छोट्याशा ह्याच्यातून पाऊस. कोरीगड किल्ल्यावर टोटल 3 मंदिर आहेत. सर्वात पहिले जे आपण खाली पाहिले ते गणपती मंदिर आणि हे दुसरे मंदिर देवी कोरीच्या नावाने ओळखले जाणारे हे कोराई मंदिर. आणि लवकरच आपण तिसरे मंदिरही पाहू. कोरी या देवीवरूनच किल्ल्याला कोरीगड हे नाव मिळालं असं मानलं जातं. किल्ल्याच्या भिंतीवरून आपल्याला असे मस्त व्ह्यू आणि खूप सारे वॉटरफॉलही पाहायला भेटतात. सो ट्रेकरसाठी हा केवळ एक ट्रेक नसून श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम आहे. आणि आता किल्ल्यावरील तिसरे मंदिर आपण बघूया, जे की आहे महादेव मंदिर. हे मंदिर किल्ल्याच्या बांधकामाच्या काळातच उभारलेलं असून पूर्वी किल्ल्यावर राहणारे मावळे आणि सैनिक इथेच पूजा करून युद्धाला जात असत. आणि अशा प्रकारे आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आम्ही आता आलो रिटर्न खाली. सो ऑलमोस्ट जायला 45 मिनिट्स लागतात, पण यायला थोडं फास्ट येतो आपण. हां, थोडं जास्त पण म्हणता येईल, कारण सुरुवातीचा रस्ता थोडा खराब आहे. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.